स्पेनच्या प्रसिद्ध मोंटसेराटच्या आकाशात शेकडो ड्रोन उडाल्याचं बघायला मिळालं। यामध्ये अनेक ड्रोन कॅथोलिक आयकॉनच्या आकारात दिसले, ज्यात पोप फ्रान्सिस यांचाही समावेश होता। 200 ड्रोनचा वापर करून हा आकार साकारण्यात आला। जवळपास 15 मिनिटं ड्रोननं पोप फ्रान्सिस यांच्या आकृतीसह मोंटसेराट वर्जिनचं चित्रही रात्रीच्या अंधारात सादर केलं आणि याच कलाकृती बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी सुद्धा जमलेली होती। चिलीच्या कोलिना शहरात रविवारी सुमारे 1500 कॅथलिक यात्रेकरू एका पारंपरिक उत्सवासाठी जमल्याचं बघायला मिळालं। हा उत्सव ईस्टर नंतरच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो। या उत्सवाला डिवाइन मर्सी संडे असंही म्हणतात, ज्यामध्ये कॅथलिक धर्मगुरू ईस्टरच्या मासमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या आजारी आणि वृद्धांना पवित्र भाकरीचं वाटप करतात। या उत्सवाला क्वासिमोडो असंही म्हटलं जातं। हा उत्सव देशातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो, कारण हा एकमेव असा उत्सव आहे जो फक्त घोड्यांसह साजरा केला जातो। दक्षिण चीन समुद्रातील भूभागावरून फिलिपाईन्स आणि चीनमधला वाद चांगलाच चिघळलाय। या छोट्या बेटावर दोनही देश दावा करतायत। या भागावर चीननं आपला राष्ट्रीय ध्वज फडकवलाय। या भागावर चीन संपूर्णपणे दावा केल्यानं हा वाद आणखीनच चिघळलाय। चीनी तटरक्षक दलाचा पगासा केज ताब्यात घेतल्याचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असं फिलिपाईन्स राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सहाय्यक महासंचालक जोनाथन मलाया यांनी स्पष्ट केला। मात्र चीनी लष्करानं तो भूभाग जिंकल्याचा दावा केलाय। युरोपमध्ये अचानक वीज पुरवठा खंडित झालाय, त्यामुळे स्पेन, पोर्तुगालमध्ये सर्वत्र अंधार पसरलाय। या घटनेमुळे सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर मॅड्रिडपासून लिप्सनपर्यंत लाखो नागरिक अंधारात अडकले आहेत। तर विमानसेवा, मेट्रो, ट्रॅफिक लाईट्स सगळंच ठप्प झालंय। या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोनही देशांनी तातडीची प्रोटोकॉल अंमलात आणलं आणि लगेचच स्पेननं संकट व्यवस्थापन समितीची स्थापना सुद्धा केल्याचं बघायला मिळालं। आणि यावर आता ग्रीडमध्ये झालेला तांत्रिक बिघाड आणि व्होल्टेज असलेलं असंतुलन याला कारणीभूत असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 10 नागरिकांचा मृत्यू झाला। एका स्थानिक शांतता समितीच्या कार्यालयात हा ब्लास्ट झालाय। स्फोटानंतर 16 जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं होतं। या जखमींपैकी 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिलेली आहे। स्फोटात शांतता समितीचं कार्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, ज्यामुळे अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबलेले होते। माहिती मिळताच बचाव पथकं आणि स्थानिकांनी जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहेत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढलाय। याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली। या भेटीत शहबाज यांनी भारतानं उचललेल्या पावलांची आणि सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे। बैठकीमध्ये नवाज शरीफ यांनी दोनही देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या तणावाविषयी चिंता व्यक्त केली आणि भारतासोबत शांततेचे संबंध ठेवण्याचा सल्ला देखील दिलाय। तसंच पाकिस्तानमधील मंत्र्यांनी किंवा नेत्यांनी भारताविरोधात कोणतेही आक्रमक वक्तव्य करू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्यात। पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी यानं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर अतिशय वाईट विधान केलं। भारत स्वतः लोकांना मारतो आणि नंतर स्वतः म्हणतो की ते जिवंत आहेत। कोणताही आरोप करण्यापूर्वी भारतानं सिद्ध करावं की या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, असंही आफ्रिदी यांना बरळलाय। तसं ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथे तुमचे 8 लाख सैनिक होते, त्यापैकी लोकांना वाचवण्यासाठी एकही सैनिक का आला नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर शाहिद आफ्रिदी यांनी केलेल्या या विधानावर तीव्र संतापाची सध्या लाट उसळली आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं कठोर निर्णय घेत 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर बंदी घातली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार हे चॅनल्स खोटी, पडताळणी न केलेली माहिती पसरवून देशात भीतीचं वातावरण निर्माण करणं, धार्मिक तेढ वाढवणं आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणं यासाठी सक्रिय होते आणि त्यामुळे गृह मंत्रालयानं केलेल्या शिफारसीनंतर केंद्र सरकारनं डॉन न्यूज, समाज टीव्ही, एडी न्यूज, जिओ न्यूज या चॅनल्सवर बंदी घातली आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे पडसाद जगभरात उमटतायत। देशासह परदेशातही हल्ल्यात जीव गमावलेल्या भारतीयांना श्रद्धांजली वाहिली जाते। जर्मनीमध्ये सुद्धा दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या 26 निष्पाप हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यात आली। जर्मनीमध्ये श्रद्धांजली म्हणून श्री गणेशा हिंदू मंदिर, बर्लिन, जर्मनी येथे शांती हवनाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या दरम्यान भारतीय हिंदू समाजाने एकत्र येऊन प्रार्थना सुद्धा केली आणि हल्ल्यात जीव गमावलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहिली।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला गुरुवारी 100 दिवस पूर्ण होत आहेत। त्याआधी ट्रम्प यांनी दिलेली मुलाखत चर्चेचा विषय ठरते आहे। मी खूपच चांगलं काम करतोय, त्यामुळे तिसऱ्या वेळी सुद्धा मी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी अशी अमेरिकन जनतेची अपेक्षा असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। तसंच मी अनेक कायदे बदललेले आहेत, टॅरिफमुळे अमेरिकेचं होणारं नुकसान टाळलं, खर्चात बचत केली आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी क्रांतिकारी बदल केल्याचंही ट्रम्प यांनी मुलाखतीत म्हटलं। पहलगाम हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। यात गोळीबार सुरू असताना नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आडोशाला धाव घेताना दिसतात। हा व्हिडिओ पर्यटकांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालाय। एक दहशतवादी गोळीबार करत असून मोठ्यानं गोळ्यांचे आवाज सध्या घुमतायत, तर सामान्य पर्यटक जीव वाचवण्यासाठी धाव घेतात। याआधी सुद्धा व्हिडिओ बनवताना मागून दहशतवादी जात असल्याचं दृश्य चित्रित झालेलं होतं। या व्हिडिओतून हल्ल्याची तीव्रता दिसून येते आहे। भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच 26 नवीन राफेल मरीन फायटर विमानं दाखल होणार आहेत। भारतीय सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी फ्रान्सकडून ही अत्याधुनिक फायटर विमानं खरेदी केली जातील। त्यासाठी 63,000 कोटींच्या करारावर भारत आणि फ्रान्स यांच्यात दिल्लीमध्ये स्वाक्षऱ्या झाल्यात। INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकांवर ही विमानं तैनात करण्यात येतील। तर 2029च्या अखेरीस या विमानांची पहिली डिलिव्हरी मिळेल आणि 2031 पर्यंत सगळी 26 राफेल विमानं नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहेत। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली आहे। पाकिस्तानच्या गिलगिट भागात पाकिस्तान सरकार विरोधात हे आंदोलन करण्यात आलं। गिलगिटमध्ये पाकिस्तान विरोधात हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं। खाण आणि खनिज कायदा 2025 विरोधात नागरिकांचा पाकिस्तान विरोधात रोष बघायला मिळाला। सोबतच नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। जमीन खनिज संसाधनांवर बेकायदेशीर नियंत्रणाविरोधात नागरिकांनी हा संताप व्यक्त करत आंदोलन केलं। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर मोठी कारवाई करताना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यांमध्ये 13हून अधिक ठिकाणी छापे टाकलेत। पाकव्याप्त काश्मीरमधून कार्यरत असलेल्या जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या घरांवर सध्या छापे टाकले जात आहेत। ही कारवाई दहशतवादी गटांच्या हालचाली आणि त्यांच्या संपर्काचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशानं सुरू आहे। अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या छाप्यांमध्ये महत्त्वपूर्ण कागदपत्र आणि इतर पुरावे हाती लागण्याची शक्यता आहे, ज्यामुळे दहशतवादी कारवायांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। जम्मू काश्मीर विधानसभा सभागृहात मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटलंय, सुरक्षा माझी जबाबदारी होती, पण मी त्यांना सुरक्षित पाठवू शकलो नाही। माफी मागण्यासाठी शब्दही नाहीत। त्यांच्या या वक्तव्यानं सभागृहात क्षणभर भावुक वातावरण निर्माण झालं। उमर अब्दुल्ला यांनी सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींना दुजोरा देत ही कबुली सुद्धा दिलेली आहे। सध्या जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या सुरक्षेच्या प्रश्नांवरून सरकारवर तीव्र टीका होते। राजस्थानचे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार ज्ञानदेव आहूजा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। राजस्थान विधानसभेतील विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांच्याशी भेट झाल्यानंतर त्यांनी गंगाजल शिंपडून स्वतःचं शुद्धीकरण केलेलं होतं आणि या प्रकरणाची दखल घेत भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। बेशिस्तपणा दाखवल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी त्यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि याबाबत परिपत्रक जारी सुद्धा करण्यात आलं आहे। आम्ही हल्ले सहन करतोय, शहीद होतोय, पण निर्णय घेणं आणि उत्तर देणं केंद्र सरकारचं काम आहे, असं विधान काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी केलं। काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि सीमा सुरक्षेबाबत ठोस निर्णय घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला। काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचं उत्तर काय द्यायचं हे पंतप्रधान ठरवतील, असं विधानही त्यांनी केलंय। पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली अंतिम मुदत संपली आहे। वर्क व्हिसा, वैद्यकीय व्हिसा, कूटनीतिक व्हिसा आणि दीर्घकालीन व्हिसा असलेल्यांना वगळता इतरांना देश सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। आतापर्यंत जवळपास सर्व पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडलाय। यासह काश्मीरमध्ये अनेक दहशतवाद्यांची घरं पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। सुरक्षा दलांनी 10 इमारती नियंत्रित स्फोटांच्या मदतीनं पाडलेल्या आहेत। LOCवर तणाव मात्र कायम दिसतोय। सलग 4थ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर गोळीबार केला आणि याला भारतानं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा म्हणाले, आमच्याकडे फक्त एक पाकिस्तानी नागरिक आहे आणि ती तिनसुकिया जिल्ह्यात राहते, असं त्यांनी म्हटलंय। तिचं लग्न एका स्थानिक कुटुंबात झालंय, पण ती मूळची पाकिस्तानची आहे।
तिने दीर्घकालीन विजासाठी अर्ज केलेला आहे. तिला परत पाठवायचं की नाही याबाबत आम्ही भारत सरकारकडे स्पष्टता मागितलेली आहे. आसाममध्ये या व्यतिरिक्त आमच्याकडे आणखी कोणताही पाकिस्तानी नागरिक नाही असंही त्यांनी म्हटलं. वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री गोंधळ उडाला. एक विमान वाराणसीतून बेंगळुरूला जात होतं. एका प्रवाशानं आरडाओरडा करत दावा केला की त्याच्या बॅगेत बॉम्ब आहे आणि सर्व प्रवासी मरणार आहेत. अचानक या प्रकारच्या सूचनेमुळे फ्लाईटमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालं. फ्लाईट रनवेच्या दिशेनं जाऊ लागला आणि टेक ऑफची तयारी सुरू झाली. मात्र या धमकीनंतर पायलटनं तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क केला. सुरक्षा प्रोटोकॉलच्या अनुषंगानं ही विमान तात्काळ आयसोलेशन झोनमध्ये नेण्यात आलं. या ठिकाणी प्रवासी आणि विमानाची तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. NCERTनं 7वीसाठी नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत. त्यामध्ये पूर्वी अभ्यासक्रमामध्ये असलेले मुघल आणि दिल्ली राजवटी संबंधित सर्व धडे वगळण्यात आलेले आहेत आणि त्याऐवजी या पुस्तकांमध्ये महाकुंभ विषयीचा धडा समाविष्ट करण्यात आलाय. दरम्यान अभ्यासक्रमातील या बदलाला विरोधी पक्षांकडून आक्षेप घेतला जातोय. पुस्तकांचेही भगवेकरण होतंय असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. NCERTच्या अधिकाऱ्यांच्या मते हा बदल केलेला पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग आहे, तर पुढच्या महिन्यात याचा दुसरा भाग येईल. CET परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना जाणवी आणि हातातील रक्षासूत्र काढायला लावल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता कर्नाटकमध्ये रेल्वे विभागाच्या एका परीक्षेवरून नवीन वाद निर्माण झालाय. 28 ते 30 एप्रिल दरम्यान रेल्वे विभागाच्या नर्सिंग अधीक्षक पदासाठी प्रवेश परीक्षा होते आहे आणि या परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आलेलं होतं. त्यातून उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मंगळसूत्र आणि जानवं काढून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि यावरून आता वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे. तामिळनाडूमधील पेरुगुलम तलावावर स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी दिसत आहेत. उन्हाळ्यात सर्व तलाव आटतात, मात्र या तलावात कायम पाणी असतं. त्यामुळे येथे पक्ष्यांची उपस्थिती दिसते. प्रत्येक वर्षी या तलावाला हजारो पक्षी भेट देतात. मात्र पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पक्ष्यांचं एकत्रित आगमन झालं. त्यामुळे सरकारनं जलस्रोताच्या संरक्षणाला आणि त्याला पोषक असलेल्या समृद्ध वनस्पती आणि प्राणीसृष्टीचं संरक्षण करण्याला प्राधान्य द्यावं अशी मागणी आता नागरिक करत आहेत.